आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूरचे महत्त्वपूर्ण परिपत्रक 27 मे 2026 प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण अधिकारी संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक. संच मान्यता 2025-26 मधील पदाची शिफ्टिंग अप्रूव्ह करण्यासाठी आयोजित कॅम्पबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. 2025-26 संच मान्यता शाळेच्या पदांचा अनुदान प्रकार बदलण्याचे म्हणजे पदाची शिफ्टिंग करण्याची सुविधा शिक्षण अधिकारी यांच्या संच मान्यतेच्या सुपर लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तरी आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळा तुकड्या अनुदानाच्या टप्प्यावर आहे किंवा ज्या शाळेच्या पदाची शिफ्टिंग करणे आवश्यक आहे अशा जिल्ह्यातील सर्व शाळांच्या पदाची शिफ्टिंग शिक्षण अधिकारी सुपर लॉग इनमधून करून घ्यावे. तसेच सदर लिफ्टिंगला संचालक स्तरावरून अप्रूव्ह घेण्यासाठी 9/6/2026 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय सभागृह कोल्हापूर या ठिकाणी खाली दिलेल्या सूचीप्रमाणे नुसार प्रत्येक शाळांच्या नस्तीसह उपस्थित राहावे. शिक्षण अधिकारी स्तरावर केलेल्या शिफ्टिंगसाठी अप्रूव्हल घेण्यासाठी 9/6/2026 रोजी तारखेला कॅम्प आयोजित केलेला आहे. कॅम्पसाठी लागणारे कागदपत्रे शिक्षण अधिकारी कव्हरिंग लेटर, मुख्याध्यापक कव्हरिंग लेटर, शाळा प्रथम मान्यता तुकडी मान्यता, वेतन अनुदान आदेश, शाळा ज्या टप्प्यावर आहेत त्या शाळापर्यंत सर्व वेतन अनुदान आदेश 20%, 40%, 60%, 80%, 100%, सध्याच्या वेतन अनुदान आदेश ज्या शासन निर्णयाने प्राप्त झाला आहे तो शासन निर्णय, संच मान्यता 2013-14, 14-15, 2022-23, 24-25, 2025-26 अशा प्रकारची महत्त्वपूर्ण संच मान्यता पदाची शिफ्टिंग करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. थोडक्यात आपण माहिती बघितली आहे. दुसरं परिपत्रक पाहूया. सांगली जिल्ह्याचे मुख्य सचिवालय कक्ष 25/5/2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. परिपत्रकाचा विषय आहे जनगणना व BLO म्हणून कार्य करणाऱ्या शिक्षकांना अर्जी रजा मिळण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. 12/5/2026च्या पत्रानुसार विषयानुसारून सादर करण्यात येते की श्रीकृष्ण पांडुरंग पोळ शिक्षक भारती सरचिटणीस राजापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्याकडील वरील संदर्भी पत्र जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षास प्राप्त झाले आहे. सदरचे पत्राचे अवलोकन केले असता सदरचे पत्र हे आपल्या कार्यक्षेत्रातील असल्याने सदर पत्रावर आपल्या स्तरावर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना परस्पर कळवण्यात यावे. तसेच केलेल्या कारवाईबाबतच्या अहवालाची एक प्रत अर्जदारास सादर केलेल्या अहवाल पोस्ट जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सांगली यांच्याकडे 7 दिवसाच्या आत पाठवणे यावी ही नम्र विनंती. महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. त्यामुळे आशा निर्माण झालेल्या आहे की जनगणना BLO यांना अर्जित रजा मिळेल. तिसरं परिपत्रक पाहूया. माध्यमिक उच्च माध्यमिकचं शिक्षण मंडळ पुणेचं 29/5/2026 संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक. 10वीची परीक्षेची गुणपत्रिका तथा प्रमाणपत्र डिजिलॉकर प्रणाली उपलब्ध असल्याबाबत ह्या मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वीचे गुणपत्रक प्रमाणपत्र अपार ID ही सील संलग्न स्वरूपात डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र व बैठक क्रमांक नमूद करून विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र प्राप्त करता येतील. त्याचप्रमाणे सदर गुणपत्रक तथा प्रमाणपत्र मंडळाच्या ई-मार्कशीट पोर्टलवर http://board-marksheet.महाराष्ट्र.gov.in वर डिजिटल गुणपत्रक तथा प्रमाणपत्र डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध आहे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील उत्पन्न दूरवाहिनी, आकाशवाणी, दूरदर्शन केंद्रांनी त्यांच्या वृत्तपत्रात प्रादेशिक बातम्याचे वेळी विनामूल्य प्रसिद्ध देण्याची व्यवस्था करावी ही विनंती आहे. डॉक्टर दीपक माळी, सचिव, महाराष्ट्र राज्य, पुणे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 4थी आणि 7वीची जी परीक्षा झाली होती 26 एप्रिल 2026ची त्या परीक्षेचे पेपरने आहे 7 मे 2026 रोजी परीक्षा परिषदेच्या HTTP प्रमाण www.msce.in HTTP प्रमाण www.mscepune.in या संकेतस्थळावर या ठिकाणी येत्याने आहे पेपरने आहे उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणून हे परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता. अजूनही चॅनल नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.